पूजा, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. खरंच खूप सुंदर आम्हाला आता ट्रेलर पाहायला मिळाला आणि बॅक टू बॅक आता तुझ्या फिल्म येतात. पहिले तर काय सांगशील आणि कसं वाटतंय? खूपच छान फिलिंग आहे. येस, बॅक टू बॅक सिनेमे आले, पण हे सिनेमे मी गेल्या 2-3 वर्षात शूट केलेले सिनेमे आहेत, जे एका वर्षात रिलीज होत आहेत. सो ह्याचं क्रेडिट फार मी घेणार नाही की एका वर्षात सिनेमे येत आहेत. येस, रिलीज करायच्या वेळा सगळ्या सिनेमाच्या एकत्र आल्या आहेत. सो छान वाटतंय, चांगली गोष्ट आहे आणि लोकांचं प्रेमही मिळतंय, त्यामुळे खूपच मजा येते. बरं, बॅक टू बॅक फिल्म येतात, पण प्रत्येक फिल्मचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. सो या फिल्म रिलेटेड तुझा एक्सपिरियन्स जो लाईफ टाईम लक्षात राहील असं? ह्या सिनेमाचा एक्सपिरियन्स लाईफ टाईम लक्षात राहील म्हणजे ह्या सिनेमामध्ये मी शूट करताना मी कधीच रिलॅक्स झोनमध्ये नव्हते. कारण या सिनेमात एक रहस्य घडतंय. तिची मुलगी हरवते, तिचा नवराही हरवतो आणि ती सगळ्यांना शोधते. सो सिनेमातले जे सीन्स आहेत ते फार हेवी होते. असं कुठेही असं ती मज्जा करते, चिल करतोय आम्ही, असं फार काही नव्हतं. त्यामुळे पूर्ण वेळ माझं जे काय म्हणतात विचार होते, डोकं होतं, ते सगळं सिनेमामध्येच होतं. द ग्रेट थिंग अबाउट दिस फिल्म इज संपूर्ण स्टारकास्ट. अशोक समर्थ, अक्षया गुरव, हार्दिक जोशी आणि विद्याधर सर पण आहेत. त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली आणि सीन करताना धमाल यायची. कारण जसे स्क्रीन आम्ही स्क्रिप्टवर वाचत होतो, ते सेटवर गेल्यावर त्याचा ना लहेजा थोडा चेंज व्हायचा आणि मग ते करताना अजून मजा यायची आणि मला असं वाटायचं की अरे, हे आपण काहीतरी ठरवलेलं, पण अशोक सरांसोबत तो सीन करताना थोडी वेगळी रिॲक्शन येते. सो ह्या गोष्टी फार घडत होत्या एक अभिनेत्री म्हणून. त्यामुळे मी फार रमले होते या सिनेमाचं शूट करताना. बरं, पूजा, तू नेचर लव्हर आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण तू जास्त कोकणात राहतेस, गावाला राहतेस आणि तुला तिथे रमायला आवडतं. येस. आणि यामध्ये सुद्धा प्रोमोमध्ये आम्हाला दिसलंय की बऱ्यापैकी नेचर वेगवेगळं आहे आणि तू तिथे रमलीच असणार. सो काय ऑफकोर्स. सांगशील, तिथलं शूटिंग कसं झालं होतं आणि तुला किती आवडलं होतं ते? कॅशरीना रिसॉर्टमध्ये या सिनेमाचं शूट झालं. तुम्ही ट्रेलरमध्ये पुन्हा बघा. तिकडे अशी घरं बांधण्यात आली आहे की अगदी तळ्याच्या काठीच आहेत. म्हणजे आपण जर बाल्कनीत आलो तर खाली तळ्याचं पाणी आणि मोठं असं तळं आहे ते. त्या रिसॉर्टचं नाव आहे कॅशरीना रिसॉर्ट. तिकडे आम्ही शूट केलंय बऱ्यापैकी. आय थिंक 80% भाग त्या रिसॉर्टमध्ये झालाय, बाकी नंतर बाहेर झालाय. सो तिथे मी खूप रमले होते कारण एक तर मी पहाटे उठायचे आणि ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज तिकडे ऐकू यायचे. त्या रिसॉर्टमध्ये काही कुत्रे पाळले होते, त्यांच्यासोबत एक गट्टी जमली होती आमची. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहून मी या सिनेमाचं शूट केलंय. त्यामुळे खूपच छान अनुभव होता माझा आणि प्रोड्युसरांचे थँक्यू की अशा लोकेशनवर जाऊन शूट करायची संधी आम्हाला दिलीत तुम्ही. बरं, अशोक सरांबरोबर तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता? आमचं ना सिनेमा शूट होण्यापूर्वी एकत्र वाचन झालं नव्हतं, त्यामुळे थोडं दडपण होतं की कसं होईल. बिकॉज इज अ ब्रिलियंट ॲक्टर आणि त्यांचा अनुभव बघता डायरेक्ट त्यांच्यासोबत कॅमेरासमोर उभं राहायचंय. त्यामुळे जरा मला असं वाटलेलं कसं रिॲक्ट करतील काय, बट ही इज अमेझिंग. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी ना सगळ्यांची मनं ते जिंकून घेत होते सेटवर. ते मस्त यायचे, गप्पा मारायचे आधी सगळ्यांशी आणि मग सीनची रिहर्सल व्हायची आणि मग आम्ही टेक करायचो. सो अगदी डे वन पासून त्यांनी वातावरण इतकं हलकं ठेवलं होतं, एवढा मोठा कलाकार असून सुद्धा. सो फार इझी केलं आम्हा सर्वांना त्यांच्यासोबत काम करताना. आणि कुठेही त्यांच्या स्वभावात असं नव्हतं की वेगळ्या भाषेतले सिनेमे करून मी आता मराठी, असं कुठेही नाही. इनफॅक्ट त्यांनाही निसर्गात राहणं फार आवडतं. ते म्हणाले की त्यांनी कुठेतरी त्यांचं घर मुंबईपासून फार दूर ठिकाणी घेतलंय. ते म्हणतात माझं अजिबात मुंबईत पाय टिकत नाही. शूट संपलं की मी डायरेक्ट माझ्या घरी जातो, जिकडे त्यांचं शेत आहे आणि ते निसर्गात फार राहतात. सो ते एक आमचं जरा मॅच झालं फार. बरं, दृश्य अदृश्य फिल्मचं नाव आहे आणि हॉरर टच आहे याला. सो पूजाला पर्सनली कुठल्या टाईपच्या फिल्म आवडतात, म्हणजे लव्ह स्टोरी टाईप की हॉरर? अभिनेत्री म्हणून काम करायला मला सगळ्या टाईपच्या फिल्म्स आवडतात. मी त्यात कॅटेगराईज नाही करणार आहे, पण एक प्रेक्षक म्हणून बघायला मला जरा सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर हा जॉनर जरा आवडतो. त्याच्यानंतर रोमॅन्टिक येतोच. पण अभिनेत्री म्हणून आय लाईक ऑल द टाईप्स. आय लव्ह ऑल द जॉनर ऑफ द मूवीज. थँक्यू सो मच पूजा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तुमच्या प्रेमामुळेच काम करण्याची ताकद मला मिळते. 19 जूनला 2 सिनेमे माझे येत आहेत. एक आहे दृश्य दृश्य आणि दुसरा आहे कप बशी, ज्यात निर्मिती सावंत सोबत मी आहे. सो दोन्हीही सिनेमे बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या.